हॅलो एव्हरीवन. तर आज मी आणि आई आणि अर्थात अधिष्ठा अशा आमच्या तीनच लेडींचा मस्तपैकी प्लॅन ठरला, तो म्हणजे बाहेर जाण्याचा. अर्थात हे होतं डेट विथ आई. तर आम्ही मस्तपैकी छान छान आवरून ऑटोमध्ये सिटीत जायला निघालो. आईंची फारच इच्छा होती की डेक्कनला जाऊन खावं. त्यांना कोणीतरी सांगितलेलं की डेक्कनला खूप छान छान हॉटेल आहे, तिथे तुम्ही जा खा. तर असंच तिथे हॉटेल बघितल्यानंतर आम्ही ठरवलं की त्यांना थोडंसं वेगळं काहीतरी खायचं होतं, म्हणून आम्ही इथे या डेक्कन मॉलला गेलो. तिथे छानपैकी एका हॉटेलमध्ये मस्तपैकी असे स्टार्टर्स मागवले, तेही सगळे आईंच्या आवडीचे. तर स्टार्टर येता येता आमची अशी जरा अशी फोटो वगैरे चालू होते. अधिष्ठाची पूर्णपणे मस्ती चालू होती त्या हॉटेलमध्ये. तिथले हे सगळे स्टार्टर आम्ही खाल्ले, जे की खूप छान होते. म्हणजे मी कधी खात नाही, पण मला हे स्टार्टर्स बेसिकली खूप आवडले, खूप छान होते. आणि मेन म्हणजे आईंना ते आवडले, त्यामुळे मला सुद्धा बरं वाटलं. तर त्या दिवशी गोष्ट म्हणजे की स्टार्टरसाठीच आम्ही खूप सारा पैसा स्पेंड केला होता. पण ॲट लास्ट टेस्ट वॉज गुड आणि त्यामुळे आम्हाला मजा आली आणि छान वाटलं. मग आमची पिल्लू अशी बसली होती, तिला तिथे एका काकांनी बलून दिला होता, त्यासोबत मी तिच्यासोबत खेळत होते. स्टार्टर खात खात आनंद घेत घेत तिलाही भरवत आणि मीही खात मस्तपैकी आम्ही अशी खेळत होतो. आणि तिथे छानपैकी 1-2 फोटो काढून आम्ही पुढे जायला निघालो. तर आईंना FC रोडला देखील फिरायचं होतं. FC रोड इज लाईक मॉडर्न शॉपिंग. तर आम्ही तिथे जरासं फिरलो, अधिष्ठाला मस्तपैकी असं कॅरियरमध्ये अडकवून. तर तिथे आम्हाला काही पसंत आलंच नाही. अर्थात आम्ही जरा जवळपासच फिरलो तिथे. आणि आम्ही दुपारच्या वेळेला गेलो होतो, त्यामुळे एवढे दुकान पण नव्हते लागले. अधिष्ठा अशी बुम बुम करत चालली होती तिच्या गाडीमध्ये. मग इथे काही आमचं मन भरलं नाही, म्हणून आम्ही ठरवलं चला लक्ष्मी रोडला जाऊया, जिथे की काही घेतल्याशिवाय माणूस परत येतच नाही. म्हणून अशाच पद्धतीत तिथे जरा दुकानं फिरलो आणि तिथे 2-4 ड्रेसेस आम्हाला आवडले, ती आम्ही खरेदी केलीच. नाही म्हणता म्हणता खरेदी होऊन जातेच. तर मग तिथेच छानपैकी आम्ही खूप दमलो होतो, आमचं पिल्लू देखील फार वैतागलं होतं. तर आम्ही इथे खूप गरम होत असल्यामुळे छानपैकी कोल्ड कॉफी पिली, जी खूप छान होती. आणि तिथेच एका बाजूला आई काही शॉपिंग करत होते, तोपर्यंत अधिष्ठा ह्या आजोबांना मस्का लावत होती वस्तूसाठी. आणि आम्ही घरी आल्यानंतर माझंही इतकं दमलेलं बाळ शांतपणे झोपी गेलं आणि आम्ही देखील आराम केला. थँक्स फॉर वॉचिंग.